नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजची कथा हेमा पाटील यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. विणी, अजूनही आवरले नाही तुझं? किती बजावून सांगितलं होतं मी सकाळी. मी कंपनीतून निघताना फोन केला होता, तरीही अजून तयार नाहीस. बाथरूममधून डोक्याला टॉवेल गुंडाळून विणी बाहेर पडली तर घरात रोहनचा दंगा सुरू होता. अरे हो, झालंच आहे सगळं. सगळी कामे आटपून मगच मी बाथ घ्यायला गेले होते. आता माझ्या फ्रेश मूडला घालवू नकोस हां. चल, बॅगा गाडीत भरायला घे. मी तोपर्यंत एकदा घरात सगळीकडे चेक करते, काही राहिलं आहे का. ती सगळीकडून चेक करत शेवटी देवघरात आली. तिथले मंद दिव्याचे बटन तिने सुरू ठेवले व देवासमोर बसून तिने हळदी कुंकू वाहिले आणि स्वतःलाही लावून घेतले. डोळे मिटून तिने मनोमन नमस्कार केला. डोळे उघडून समोर पाहिले तर देवापुढे लावलेल्या निरंजनाची ज्योत थरथरते असे तिला जाणवले. मनात अशुभ शंका डोकावली, पण देवाला पुन्हा एकदा नमस्कार करत तुम्हीही आमच्यासोबत चला असे म्हणत ती उठली. बाहेर आली तर रोहनचे डिक्कीत सगळे सामान ठेवून झाले होते. फक्त पाण्याच्या बॉटल्स भरायच्या राहिल्या होत्या. बॉटल्स घेऊन दाराला लॉक लावून दोघे गाडीकडे चालू लागले. विणीने न राहून मागे वळून घराकडे कटाक्ष टाकला. सारखं घरात राहून कंटाळा आला. चल ना कुठेतरी जाऊ म्हणून तीच रोहनच्या मागे लागली होती. आणि आता मात्र घर सोडून जाताना मन कातर झालं होतं. त्यात ती दिव्याची थरथरणारी ज्योत समोर दिसत होती. घर दिसेनासे होईपर्यंत ती घराकडेच पाहत होती. रोहन मात्र मस्त एन्जॉयच्या मूडमध्ये होता. त्याने गाणी लावली आणि गाडी मुंबईहून महाबळेश्वरच्या दिशेने धावू लागली. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर ट्रॅफिक लागलं नाही. लोणावळा कधी आलं समजले पण नाही. तिथे चहा आणि थोडंसं खाऊन ते पुढे निघाले. हॉटेलचं बुकिंग आधीच केलेलं होतं. वाईमध्ये ढोल्या गणपतीचं व काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यावर तिथल्या कृष्णामाईच्या घाटावर पाण्यात पाय बुडवून आपल्याच तंद्रीत बसलेल्या विणीला चल उठ म्हणायचं रोहनच्या जीवावर आलं. तोही मग तिथेच शेजारी बसला. पश्चिमेला सूर्यदेव आपल्या घरी जाण्याची तयारी करत होते. ते विलोभनीय दृश्य पाहण्यात रोहनही हरवून गेला. विणीनेच त्याला हाक मारून त्याची तंद्री मोडली. दोघेही उठून गाडीकडे निघाले. मंदिरात जाताना पूजेचे घेतलेले ताट दुकानात परत देताना दुकानदाराने मंदिरात फोडलेल्या नारळाची अर्धी वाटी, पेढे व मंदिरातील पुजाऱ्याने दिलेला अंगारा, अष्टगंध पिशवीत घालून विणीच्या हातात दिले. तिने ती पिशवी पर्समध्ये टाकली. गाडी 5 गणीच्या दिशेने पसरणीच्या घाटातून धावू लागली. अगदी निर्मनुष्य वाटावा असा घाट, उंचच उंच झाडांच्या अंधुक प्रकाशात दिसणाऱ्या वेड्या वाकड्या सावल्या, सभोवताली अंधाराचे साम्राज्य आणि या अंधाराला कापत रोहनच्या गाडीचा चाललेला प्रवास. जणू काही सभोवतालचे सगळे जग स्तब्ध झाले आहे. ना एखादा पक्षी ओरडतोय, ना एखादा प्राणी. माणूस तर दूरच. सुरुवातीला विणीला फारसे वावगे वाटले नाही. तसे तर फक्त 8च वाजतायत आत्ताशी. 9 वाजेपर्यंत पोहोचू आपण हॉटेलवर, असा विचार करून ती सीटवर शांतपणे डोके मागे टेकवून सभोवतालच्या शांततेची अनुभूती घेत होती. असाच किती वेळ गेला समजेना. अजून आपण कसे पोहोचलो नाही? किमान 5 गणी तरी एव्हाना यायला हवी होती. असे वाटून तिने मोबाईलमधील घड्याळात किती वाजले ते पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. मोबाईलमध्ये 8च वाजल्याचे दिसत होते. आपण गाडीने नक्कीच पाऊण तास तरी प्रवास केलाय हे तिला जाणवले. तिने रोहनकडे पाहिले तर तो गाणी ऐकत निवांतपणे गाडी चालवत होता. त्याचा मोबाईल हातात घेऊन तिने त्यातली वेळ पाहिली. तिथेही 8च वाजल्याचे दिसत होते. मग विणी जरा सैलावली. तिला वाटलं सकाळी लवकर उठून तयारी सुरू होती, त्यामुळे आपण दमलोय.
त्यामुळे जरा शांतपणे डोळे मिटून पडावे. या रस्त्याने काही आपण पहिल्यांदाच येत नाही, वर्षातून 2दा तर आपण येतोच. सीटवर डोके टेकवून डोळे मिटताच विनीला झोप लागली. तिच्या निरागस दिसणाऱ्या चेहऱ्याकडे रोहन मधूनच कटाक्ष टाकत होता. आत्ता या क्षणी तिला बाहुपाशात घ्यावे असे त्याला प्रकर्षाने वाटले, पण तो मोह आवरत त्याने ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केले. सहजच त्याने मोबाईलवर नजर टाकली. वाई सोडल्यापासून एकही कॉल कसा आला नाही याचे त्याला नवल वाटत होते. आज कंपनीत महत्त्वाची मीटिंग झाली होती. एक महत्त्वाचे डील आजच होणार होते. त्याबद्दल कॉल येईल याची तो वाट पाहत होता. किती वाजले हे त्याने मनगटावरील रिस्टवॉचमध्ये पाहिले तर 8 वाजले होते. अजून 5 गणे का आले नाही असा विचार त्याच्या मनात आला. आपण रस्ता तर चुकलो नाही ना असे क्षणभर त्याला वाटले. पण वाईहून 5 गणेला महाबळेश्वरला जाणारा एकच सरळ रस्ता आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याने तो विचार दूर सारला. आपल्या पीएला फोन करावा असे वाटून त्याने मोबाईल हातात घेतला व नंबर लावला. पण मोबाईलला नेटवर्कच नव्हतं. समोर बघून गाडी चालवत असताना त्याला सभोवताली दाटलेल्या अंधाराची जाणीव झाली आणि त्यासोबतच ही पण जाणीव झाली की घाट सुरू होताना लागणारे बुवासाहेबांचे मंदिर गेल्यापासून घाटात एकही गाडी आपल्याला ना समोरून क्रॉस झाली आहे ना ओव्हरटेक करून गेली आहे. रस्ता तर सरळसोट दिसत होता. अंधारात झाडांच्या सावल्या अंगावर मिरवत स्तब्ध. अचानक गाडीसमोर काहीतरी आले अशी जाणीव झाल्याने रोहनने जोरात ब्रेक्स दाबले. जोरात धक्का बसून गाडी थांबली. त्या धक्क्याने विणी जागी झाली. बघते तर गाडी थांबली आहे. तिला वाटले हॉटेलवर आलो आहे म्हणून अर्धवट झोपेत असलेल्या विनीने गाडीचे दार उघडले व पर्स हातात घेऊन खाली उतरण्यासाठी एक पाय गाडी बाहेर टाकला आणि त्या पायाला बर्फाच्या लादीवर पाय ठेवतो आहोत अशी जाणीव झाली व एका झटक्यात विनीची झोप उतरली. तिने बाहेर पाहिले तर किर्र अंधार पसरला होता. गाडीचे हेडलाईट्स चालू होते. तेवढाच काय तो उजेड. तिला काहीच समजेना. अद्यापही तिच्या बाजूचे गाडीचे दार उघडेच होते अन एक जीवघेणी थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या हाताला स्पर्शून गाडीत शिरली असे तिला जाणवले. तिने पटकन गाडीचे दार लावून घेतले. अनोळखी ठिकाणी अनोळख्या जागी कातरवेळी व रात्री गाडीतून कधी उतरू नये असे आई सांगायची हे तिला आठवले. आपण मोकळी जागा आहे म्हणून उतरतो, पण त्या जागेवर कुणाचे स्वामित्व आहे हे आपल्याला ठाऊक नसते. ती थंडगार झुळूक आठवून तिचे शरीर शहारले. तिने रोहनकडे पाहिले तर तो स्तब्धपणे समोर पाहत होता. तिने विचारले, आपण रस्ता चुकलोय का? तर रोहनने सांगितले, एकच रस्ता आहे इथे, मग चुकणार कसं? पण इतका वेळ झाला तरी आपण पोहोचलो कसं नाही याचेच मला नवल वाटते. आणि घड्याळ तर 8च वाजल्याचे दाखवते. चंद्र तर माथ्यावर आला आहे. हे तो बोलतोय तोवरच त्याला एकदम थंडगार काहीतरी शरीरात प्रवेश करते असं जाणवलं आणि त्याचे शरीर एकदम आखडल्यासारखं झालं. ते पाहून विनीने विचारले, काय झालं? यावर काहीच न बोलता त्याने स्टेअरिंगवर डोकं टेकवलं. काय करावे हे विनीला समजेना. बाहेर पडले तर धोका आहे, त्याऐवजी गाडीतच बसणे योग्य आहे याची खूणगाठ तिने बांधली व चल गाडी सुरू कर असं रोहनला सांगितले. पण काही केल्या गाडी सुरूच होईना. तिने रोहनच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तो रोहन आहे यावर तिचा विश्वासच बसेना. कारण चेहरा जरी रोहनचाच होता तरीही रोहनच्या डोळ्यात जे भाव दिसत होते ते तिला पूर्णपणे अपरिचित होते. जणू दुसरीच कोणीतरी व्यक्ती त्याच्या डोळ्यातून आपल्याकडे वखवखलेल्या नजरेने पाहते असे तिला जाणवले. ती नजर तिला खूप अस्वस्थ करून गेली. हा आपला रोहन नाहीच. आपण संकटात सापडलो आहोत हे तिला समजले. गाडीतून बाहेर पडणे म्हणजे स्वतःला संकटात टाकणे आणि गाडीत रोहनची बदललेली नजर. तिला आठवले, आईने काल भैरवाष्टक पाठ करून घेतले होते. तेव्हा सांगितले होते
की अमानवी संकट कधी समोर आलेच तर कालभैरवाष्टक मोठ्याने पठण करायचे. तिने कालभैरवाष्टक पठण सुरू केले. तिच्या बालपणापासूनच तिला ते पाठ होते. जसे जसे ती कालभैरवाष्टक पठण करू लागली तसे रोहन रागाने खाऊ की गिळू अशा नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तिच्या मांडीवर असलेली तिची पर्स बाहेर फेकून दे असं तो तिला सांगू लागला. पर्स का फेकून दे असे तो सांगतोय हे तिला समजेना, पण एकदम तिची ट्यूब पेटली. वाईतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरातील अंगाऱ्याची पुडी तिच्या पर्समध्ये होती. आता आपण अमानवी शक्तीच्या सोबत आहोत हे तिला समजून चुकले. तिने त्याच्याकडे न पाहता व त्याच्या रागवण्याकडे लक्ष न देता कालभैरवाष्टक पठण सुरू ठेवले आणि पर्स उघडून ती अंगाऱ्याची पुडी शोधू लागली. अंगाऱ्याची पुडी तिला सापडली हे समजताच रोहनच्या डोळ्यात अंगार फुटला. तिने अंगाऱ्याची चिमूट स्वतःच्या कपाळावर लावली आणि दुसरी चिमूट भरली व रोहनच्या दिशेने फेकली. अंगारा अंगावर पडताच रोहनने अंगाची विचित्र हालचाल केली आणि जोरात झटका बसल्यासारखा उडून तो सीटवर आपटला व बेशुद्ध झाला. आणि त्या क्षणी गाडीची पुढची काच मोठा आवाज होऊन तडकली. हे सगळे अगदी क्षणार्धात घडले. त्याचे आकलन व्हायला विनीला काही वेळ लागला. तिने रोहनच्या कपाळावर अंगारा लावला व तोंडावर पाणी शिंपडले, पण तो काही शुद्धीवर आला नाही. तिचे पठण सुरूच होते. गाडीच्या सभोवती कसला तरी दाब वाढतोय असे तिला जाणवले. दार उघडणे तर शक्यच नव्हते. तिने रोहनला हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मग तिने रोहनला ड्रायव्हर सीटवरून कसे तरी ओढून तिच्या सीटवर झोपवले व तिने स्टीअरिंगचा ताबा घेतला. हे करत असताना बाहेरील शक्तीचा चाललेला थैथयाट स्पष्टपणे जाणवत होता. तोंडाने अखंडपणे कालभैरवाष्टक पठण सुरूच होते. स्टेअरिंगचा ताबा घेतल्यावर तिने सर्वप्रथम तडकलेल्या काचेच्या जागी अंगाऱ्याची चिमूट भरली आणि गाडी सुरू केली. गाडी सुरू झाली. तिने ती पुढे काढायचा प्रयत्न केला, पण गाडी जागेवरून तसूभरही हलली नाही. जणू गाडीच्या टायर्सना जॅमर लावले होते. तिने मग सर्व शक्तीनिशी पटकन गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. बहुतेक ती अमानवी शक्ती असे काही होईल याविषयी अनभिज्ञ होती. तोच एक क्षण विनीच्या फायद्याचा ठरला व विनीने सुसाट वेगाने गाडी विरुद्ध दिशेला वाईच्या दिशेने पळवली. थोडा वेळ गाडी मागे ओढण्याचा प्रयत्न होतोय असे तिला जाणवले, पण त्या शक्तीच्या टप्प्यातून गाडी बाहेर पडली की तिला आपली शक्ती बहुधा वापरता येत नसावी. त्यामुळे पुढे अगदी व्यवस्थितपणे गाडी सुराला लागली. वाईत मंदिराशेजारी असणाऱ्या धर्मशाळेजवळ पोहोचल्यावरच विनीने गाडी थांबवली. घड्याळात पाहिले तर पहाटेचे 3 वाजले होते. गाडी थांबताच रोहन जागा झाला व गाडी बाहेर पाहत, आपण इकडे कुठे आलो? तू कधी स्टेअरिंगचा ताबा घेतलास आणि मला कसे समजले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावर मंदपणे हसत विनीने सांगितले, चल, जागा आहे का झोपायला विचारूया. आजची रात्र वाईतच काढावी अशी काशी विश्वेश्वराचीच इच्छा आहे. त्यावर आपण काय करणार? तिचे हे बोलणे ऐकून अजूनच अचंबित झालेल्या रोहनचा हात हातात घेऊन विनी धर्मशाळेच्या पायऱ्या चढू लागली. आज आलेल्या अमानवी संकटाला परतवून लावण्यात आपण यशस्वी झालो आहोत या समाधानात. मंदिरात पहाटेच्या भुपाळ्या सुरू झाल्या आणि ती समाधानाने रूममध्ये रोहनच्या कुशीत शिरली. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.